तुम्हाला कल्पना चावलाची जर कथा तुम्ही वाचली असेल, तिची बायोग्राफी तुम्ही वाचली असेल, तर कल्पना चावला हरियाणाच्या कर्नाल या अतिशय खेडेगावामध्ये राहत होती. आणि त्या खेडेगावामध्ये तिने विमान फक्त बघितलं होतं की विमान, आपण जसं बघतो की विमान येतं आकाशामध्ये जातं असं, आणि ते एकदा दोनदा विमान ती वयाच्या 10व्या-11व्या वर्षी तिने बघितलं होतं. आणि त्यावेळी तिला वाटलं की हे आपण चालवू शकलो तर. साधी छोटीशी कल्पना तिच्या मनात आली होती. तिच्या आईवडिलांना कधीही वाटलं नव्हतं की तिने पायलट व्हावं किंवा तिने ॲस्ट्रोनॉट व्हावं. पण आज कल्पना चावलाचं नाव आपण आजही घेतो. गेली ती स्वर्गात विलीन झाली, पण नाव मागे ठेवून गेली ना. आणि जे काही केलं तिने तिच्या आयुष्यामध्ये ते तिने आनंदाने केलं. तिचा तो आनंद आपल्याला नाही कळू शकणार, तो तिलाच कळू शकतो. प्रत्येक जीवाचा आनंद प्रत्येक जीवालाच कळतो, त्या त्या व्यक्तीला कळतो. आणि प्रत्येक जो जीवात्मा आपल्या पोटी जन्म घेतो किंवा आपल्याबरोबर असतो, त्या प्रत्येकाचं काही ना काही ध्येय ठरलेलं असतं, त्याच्या मनामध्ये ते असतं. पण आपण आईवडील आणि शिक्षक म्हणून त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं एक्सपोजर द्यायला पाहिजे, संधी द्यायला पाहिजे. मग ती मुलं पुढे जाऊन काहीतरी करू शकतात.